नमस्ते, मी निहाल निकम, झॅडिक्सचा प्रतिनिधी. रूट्स ऑफ चेंज समिट हे केले होते. या मीटमध्ये आज उपस्थित आहोत. तर आपण थेट जाणून घेऊयात आपले जे आज प्रमुख अतिथी आहेत. नमस्ते मॅडम. नमस्ते, माझं नाव स्वप्नराज चौधरी. मी एका मोठ्या शहरातनं खेडेगावात दिलेले. माझे वडील हे नोकरीला होते. त्यांनी मला एका शेतकऱ्याच्या घरी दिले. मॅडम, हा प्रवास चालू व्हायच्या आधी तुम्ही जो मास मीडियावरती तुमचा प्रवास चालू झाला तर त्याच्याबद्दल सांगितलं, त्याबद्दल माहिती तर बरं होईल की तुमचा चॅनल कोणता आहे, तुम्ही कसं ते डेव्हलपमेंट केलं, तो कसा इंटरेस्ट तुमचा जागृत झाला ॲक्च्युली? इंटरेस्ट म्हणजे हा माझ्या मिस्टरांना बघून झाला मला. ओके. माझे मिस्टर हे शेती करायचे, अगोदर ढोरं वगैरे राहायचे, त्यांचं ते करणं. आणि सगळ्यात मोठं म्हणजे मी एका शहरातनं आलेली होती. नोकरीवाल्याची मुलगी खेड्यात आलेली. ते जसं करायचे मी त्यांच्या सोबतीला राहायचे. मग चॅनलचं तुमचं इंट्रोडक्शन करून माझे चॅनल स्वप्नराज चौधरी स्वप्नाच्या नावानेच आहे. हो. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, आज जे मीटला आपण नितावलोय झॅडिक्सच्या, फीडबॅक तुमचा काय? माझा फीडबॅक असा की आज जे कंपनीने आम्हाला बोलवलं, एक आमच्यात म्हणजे उत्साह जागृत झाला की आम्हाला माहिती तर भेटली आहे यांच्याकडनं, अजून टेक्निक नवीन पण शिकायला भेटली. आणि एक अशी गोष्ट की आज जो कंपनीने हा कार्यक्रम राबवला, त्या कार्यक्रमामध्ये आम्हाला माहिती तरी भेटली. पण आम्ही ह्या कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही अजून आमच्या पेजला जोमाने लागू आणि युवा पिढीला काहीतरी नवीन शिकण्यासाठी किंवा नोकरीपेक्षा शेतीकडे जास्ती हे असं. काय वाटतं तुम्हाला, सेंद्रिय शेतीचं काय भविष्य किंवा आपण शाश्वत शेती म्हणू शकतो सेंद्रिय न म्हणता, त्याचं भविष्य काय वाटतं तुम्हाला? भविष्यात ते प्रयत्न केला तर सक्सेसफुल होईलच. सक्सेसफुल होईलच का? खूप खूप धन्यवाद मॅडम, तुम्ही आज जोडला मला तुमची माहिती दिल्याबद्दल. तर पुढेही आपण भेटत राहू. धन्यवाद.